मिरजेत धर्मवीर बलिदान मासची सांगता, वडूबुद्रुक येथून आणलेल्या ज्वालेची श्रद्धांजली, मुकपदयात्रा काढून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन. शिवसंभाजी प्रेमी आणि धारकरी यांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती. मिरजेत आज धर्मवीर बलिदान मासची सांगता करण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं गेले 40 दिवस हा बलिदान मास पाळला जातो. आज फाल्गुन वद्य अमावास्येला छत्रपती संभाजींच्या आत्मबलिदान दिवशी वडूबुद्रुक येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे ज्वाला आणण्यात आली होती. या ज्वालेची शिवतीर्थावरून श्रद्धांजली मुकपदयात्रा काढण्यात आली. यावेळी मुकपदयात्रेत हजारोंच्या संख्येनं शिवसंभाजी प्रेमी आणि धारकरी सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर मुकपदयात्रा आल्यानंतर ज्वाला रूपांतर प्रतिकात्मक चितेमध्ये करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना सगळ्यांनी अभिवादन केलं. आणि याबाबत अधिक माहिती शिवप्रतिष्ठानचे विनायक मायीनकर यांनी दिली आहे. गेले महिना झाला आपण धर्मवीर बलिदान मास पाळतोय. आज फाल्गुन वद्य अमावास्या आहे, म्हणजेच संभाजी महाराजांचा आत्मबलिदानाचा दिवस. संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. ती संभाजी महाराजांची अंत्ययात्रा आपण श्रद्धांजली मुकपदयात्रा म्हणून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढतोय. आज मिरजेत साधारण 150 ते पावणे 200 ठिकाणी चौकात मंडळांच्या ठिकाणी रोज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होत असतोय. आज आपण सगळेजण मिरजेतले सगळे शंभूप्रेमी आज आपण महाराजांच्या अंत्ययात्रेसाठी जमलो होतो. आणि सावरकरांच्या या मूर्तीसमोर आपण आज संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून आपण त्या ज्वालेचं रूपांतर चितेत आज केल्यानंतर आज आपला कार्यक्रम इथं संपलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.